आज मी मॅगी खाल्ली. हो, मला माहिती आहे की इन्स्टंट फूड जास्त खाणं आरोग्यासाठी चांगलं नसतं. पण मला भूक लागली होती आणि तुम्हाला काय सांगू, मॅगी खाताना मी कोणता व्हिडिओ पाहिला की प्रिझर्वेटिव्ज ॲड असतात आणि इन्स्टंट फूडमुळे कॅन्सर होतो. त्याच्यामुळं तर मी आज ठरवलं की ही माझी लास्ट मॅगी असणार आहे. आता मी पुन्हा मॅगी कधीच नाही खाणार. पण खरं सांगायचं तर त्यावेळेला मला खूप भूक लागली होती. कधी-कधी आपल्याला माहिती असतं काय बरोबर आहे, काय चूक आहे. पण परिस्थिती अशी असते की आपण लगेच काहीतरी सोपं आणि पटकन मिळणारं निवडतो. आज माझ्यासोबतही तसंच झालं. पण याचा अर्थ असा नाही की आपण रोजच असं खायचं. बॅलन्स खूप इम्पॉर्टंट आहे. कधी-कधी चालतं, पण रोजची सवय झाली तर प्रॉब्लेम होतो. म्हणून आता ठरवले पुढच्या वेळी भूक लागली की थोडं हेल्दी काहीतरी तयार करून खायचं प्रयत्न करणार. तुम्ही पण असं करता का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नंतर मी रात्री हेल्दी खायचं ठरवलं आणि रात्रीच्या जेवणासाठी मी रागी म्हणजेच आपली नाचणीची भाकरी बनवली. आणि हे बघा, छान व्ह्यू एन्जॉय करत मी मॅगी खाल्ली, थोडीशी भीतभीतच. आणि रात्री हे बघा अशा भाकरी बनवून घेतल्या आणि पिठलं बनवलं होतं. पिठलं, भाकरी, कांदा, ओ माय गॉड काय कॉम्बिनेशन आहे, मला तर खूप आवडतं. आणि हे बघा ह्या रागीच्या ज्या भाकरी आहेत मी आत्ता ह्या 15 दिवसातच सुरू केल्यात आणि खूप टेस्टी लागत आहेत. आधी मला वाटायचं कशा लागतील काय, पण टेस्टी लागत आहेत, हेल्दी पण आहेत. आणि त्याच्यासोबत आपली आंब्याची चटणी आणि असा दिवस संपवला. मस्त तळपायांची मसाज केली, कारण का तळपायांची आता उन्हाळ्यामुळे आग होते. चला भेटूयात, बाय.